എല്ലാവർക്കും അറിയുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ്. सभी लोग उनको जानते हैं, उनका नाम जानते हैं। बहुत से लोग उनको पर्सनली मिले हैं, बहुत लोग उनको मीटिंग्स में मिले हैं। तो अभी हम जो जाने वाले हैं वो हम लोग एक ब्यूटीफुल सेशन, one of the greatest personality we have met in our entire life, and especially in my lifestyle. So with a round of applause, I would like to welcome Dr. D.B. Narayana. डॉक्टर साहब को ऑनलाइन लेके आइए. नमस्ते. And also K.K. Rajesh is also online with him. तो दोनों महान व्यक्तियों को हम स्क्रीन पे एक साथ इनवाइट कर रहे हैं. के जी. नमस्कार. सलील जी, स्क्रीन दिख रहा है? यस सर. नमस्कार. जो लोग मुझे जानते हैं उनको परिचय देने की कोई जरूरत नहीं है, और जो लोग मुझे नहीं जानते, मैं बताना चाहूंगा कि मेरा नाम है डॉक्टर नारायणा हूं, ना मैं उनकी तरह बन सकता हूं. वो एक ग्रेट हस्ती है. तो डॉक्टर नारायणा का मैं इंट्रोडक्शन देना चाहूंगा इससे पहले कि दोनों आज के नए प्रोडक्ट्स लॉन्च करें हम. डॉक्टर नारायणा के बारे में जितना कहा जाए कम है, क्योंकि ही सच ए ग्रेट पर्सनैलिटी. आप में से कई लोग 40 साल की उम्र से कम होंगे. यहाँ पर इस कॉन्फ्रेंस में जो 1000 लोग आए हुए हैं, 1000 से लोग ज्यादा लोग आए हुए हैं, आपकी उम्र 40 से कम होगी. उससे ज्यादा है डॉक्टर नारायणा सर का एक्सपीरियंस. 41 साल का एक्सपीरियंस है आयुर्वेदा में, हर्बल प्रोडक्ट्स में, फार्मास्यूटिकल इंडस्ट्री में, फूड्स में और कॉस्मेटिक्स में भी उनका एक्सपीरियंस है. हमारी कंपनी के साथ अब 12 साल हो गए डॉक्टर नारायणा को जुड़े हुए. फरवरी 2013 में जुड़े थे डॉक्टर नारायण और मैं कंपनी के साथ. आज तक हम दोनों कंपनी के साथ ही हैं और जिंदगी भर रहेंगे. आयुर्वेदा ट्रस्ट बोल के एक ट्रस्ट है बेंगलोर में, उनके चीफ साइंटिफिक ऑफिसर है डॉक्टर नारायणा. बहुत सीनियर रोल्स कर चुके हैं. हिंदुस्तान लीवर और डाबर जैसी अहम कंपनीज में वो डायरेक्टर रह चुके हैं, और डाबर में उनके पास इतना बड़ा टीम ऑफ साइंटिस्ट था कि गिनती करते करते खत्म नहीं होती थी. काफी गवर्नमेंट कमिटीज में वो चेयरमैन है. कौन से कमिटीज है इनके नाम हम नहीं बता सकते बिकॉज ऑफ कॉन्फिडेंशियलिटी रीजंस, लेकिन वो एक्सपर्ट मेंबर रह चुके हैं इन कमिटीज में, और 18 पैनल से ऊपर ये कमिटी मेंबर रह चुके हैं. और आपको जान के बहुत खुशी होगी कि कंपनी के कंट्री के काफी रूल्स जो है, फूड्स, आयुर्वेदा, रेगुलेशंस वगैरह, वो डॉक्टर साहब के लीडरशिप के अंदर ही फ्रेम हुए हैं. तो डॉक्टर साहब रूल्स बनाते हैं इंडस्ट्री के लिए. फार्मेसी में कोई अचरज की बात नहीं है कि फार्मेसी में वो गोल्ड मेडलिस्ट है. नंबर 1 रैंक उन्होंने पाया था फार्मेसी में, और उन्होंने अपनी जिंदगी में 17 अवार्ड्स पाए हैं, जिसमें से 2 लाइफ टाइम अवार्ड्स हैं इंडियन फार्मास्यूटिकल एसोसिएशन और एक और एसोसिएशन से. और उनको एमिनेंट फार्मासिस्ट का उनको अवार्ड भी मिला है कुछ साल पहले. उन्होंने कई किताबें लिखी हैं, कई किताबों में कंट्रीब्यूट किया है उन्होंने, और बहुत जानी मानी हस्ती है आयुर्वेदा के फील्ड में. और आज वो हमको पेश करने वाले हैं 2 नए प्रोडक्ट्स अपने बेस्ट हेल्थ केयर ब्रांड 2019, 2020, 2023 एलिमेंट्स वेलनेस से. डॉक्टर साहब, ओवर टू यू. नमस्ते, सबको प्रणाम. और आज हम आपको 2 नए प्रोडक्ट्स के बारे में बताऊंगा, जिसकी मार्केटिंग और किस तरीके से उसको प्रमोट कर सकते हैं, क्या भूमिका है उसका, उसके बारे में राजेश जी बताएंगे. मैं धन्यवाद करना चाहता हूँ माई लाइफस्टाइल कंपनी को, हमारे प्रमोटर को, और हमारे सलील भाई और सारे डायरेक्टर्स को, सारे डिस्ट्रीब्यूटर्स जो है. मेरा रोल तो बहुत सिर्फ कम है. आप ही लोग इस कंपनी को इतना बड़ा बना चुके हैं, और हम हमेशा काम करते रहेंगे ताकि आपको और साधन दे इसको और भी बड़ा बनाने के लिए. पहला प्रोडक्ट है जो यहाँ चित्र में दिखाया हुआ आपको, पेट के रिलेटेड है. इसको एसिडिटी हम कहते हैं. और एसिडिटी क्या है, बहुत से लोग, आप लोग सब बोलते रहे मुझे एसिडिटी के प्रॉब्लम है, और ये बहुत कॉमनली सुनने वाला चीज है. क्या एसिडिटी है? ये बहुत कॉमन डिसीज है, बहुत से लोगों को होता है. यंग 15 साल 18 साल से शुरू होती है, और एल्डर लोगों में तो ज्यादा ही होता है. ये पेट में जलन की तरह से एक फीलिंग होती है. चेस्ट के आसपास भी एक
जलन सा फीलिंग होता है, कभी कभी डाउट आ जाता है कि कोई कार्डियक प्रॉब्लम तो नहीं है। ये कैसा होता है, हमारी पेट में, स्टमक में, आंतों में, स्टमक में एसिड की जरूरत होती है। बॉडी एसिड प्रोड्यूस करती है ताकि हम जो भी खाना खाते वो पचने के लिए एसिडिक एनवायरनमेंट प्रोड्यूस करता है। जो लोगों का पित्त प्रधान होते हैं, जो लोग बहुत सारे प्रॉब्लम से होते हैं, उनमें एसिड की कंट्रोल नहीं हो पाती, बहुत ज्यादा बन जाता है, तब उसको एसिडिटी बोलते हैं। तो क्या कारण है जिससे एसिडिटी होती है? बैड ईटिंग हैबिट्स, टाइम से खाना नहीं खाते, खाली पेट में रहते, चाय वगैरह पी के बैठ जाते, स्मोकिंग करते, ये सब चीजें, स्ट्रेस, चिंता बहुत होती है, एक्सेसिव अल्कोहल है, एसिडिटी बढ़ जाती है, स्मोकिंग से बढ़ जाता है, कुछ ऐसे मेडिकेशन से जब दवाई खाते हैं वो भी एसिडिटी को बहुत बढ़ाता है, और हाईली स्पाइसी फूड खाने से भी ये हो सकता है। क्या प्रॉब्लम है? सीने में जलन होती है, पेट में भारीपन होता है, सीने में दर्द होता है, कब्ज हो जाती है किसी किसी को, दुर्गंध आती है क्योंकि जो भी खाना खाया वो पच नहीं रहा, एसिडिटी बहुत हो गई है। किसी को उल्टियां आ जाती है खाने के बाद, या उल्टी जैसा मिचलना होता है, और लगातार हिचकी आने हैं, इंडाइजेशन होती है, अपचन होती है, ये सब चीजें जो है एसिडिटी के कॉमन सिम्टम्स है। ये किसको होता है? विमेन में ज्यादा होती है, और मेन मेन से ज्यादा, मेन में ज्यादा होता है एसिडिटी। अडल्ट्स, सारे अडल्ट्स में होता है। एक्सेसिव स्ट्रेस यदि है तो भी ट्रिगर कर सकता है, और बच्चों में भी आजकल खाने का अच्छा लाइफस्टाइल नहीं होता है, तो कुछ 10-12 साल के बच्चों में भी एसिडिटी होती है। और यदि इसको भूल जाते हैं, ट्रीटमेंट नहीं लेते, कंट्रोल नहीं करते, तो हमारी क्या प्रॉब्लम होती है? एक तो पहले स्टमेटाइटिस बोलते, इसोफेगाइटिस, हमारा टंग के नीचे वुंड हो जाती है, माउथ में अल्सर्स हो जाता है, और जो फूड पाइप है उसमें अल्सर्स हो सकती है, और खट्टी डकार आनी शुरू होती है, और वॉमिटिंग भी हो सकता है, और किसी किसी को ड्राई कॉफ हो जाती है। ये सारा बहुत प्रॉब्लम है, और सीरियस भी हो सकता है। आज की तारीख में क्या करते हैं इसके लिए लोग? ऐसे ऐसे प्रोडक्ट्स प्रिस्क्राइब की जाती है जो सिर्फ ये जो आम्ल बन गया है, आम्ल हमारे स्टमक में जो बन गया है, उसके लिए क्षार जैसा आइटम्स को खिला देते हैं, और क्षार खिलाने से आम्ल जो है न्यूट्रलाइज हो जाती है। मगर जो आदमी में, जो औरत में, जो लेडीज में, जो बच्चों में, मतलब 10-12 साल के ऊपर के बच्चों में, एसिड प्रोडक्शन को ये कम नहीं कर सकता, सिर्फ जो बन गई है उसको न्यूट्रलाइज करती है। क्या वो बेस्ट है? उसके लिए आज की तारीख में लिक्विड्स अवेलेबल है, बोलते हैं 1 चम्मच पी लो तुरंत राहत मिल जाएगा। च्यूएबल टैबलेट्स दे देते हैं, कलर कलर के रंग बिरंगे टैबलेट्स को खाने को बोलते हैं। एफरवेसेंट टैबलेट पानी में डालो, गुब्बारे जैसा निकलेगा, और उसको पी लो, या कैप्सूल देते हैं। ये सब प्रोडक्ट्स टेम्पोररी रिलीफ देता है। और जो ये एंटासिड प्रोडक्ट्स अवेलेबल होता है वो गैस पे काम नहीं कर पाता, और इसको कंटिन्यूअसली खाते रहे, जैसा सोडियम बाइकार्बोनेट है या और चीजें हैं, ये इनफैक्ट स्टमक को खराब भी कर देता है। एक तरह से प्रोडक्ट्स है जिसमें कैल्शियम या एल्यूमिनियम का सॉल्ट होती है, वो क्षार फॉर्म में कैल्शियम हाइड्रोक्साइड, कैल्शियम ग्लूकोनेट, एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड, एल्यूमिनियम ट्राइऑक्साइड, मेगाल्ड्रेट, इस तरीके से मैग्नीशियम हाइड्रोक्साइड, ये सारा प्रोडक्ट्स मिलता है मार्केट में। वो सिर्फ तुरंत जो एक्सेस एसिड है उसको न्यूट्रलाइज करती है, बाकी कोई काम नहीं करता। और दिन में यदि ज्यादा ले लेते हैं तो उससे कैल्शियम की भी प्रॉब्लम होगी, मैग्नीशियम भी हाई हो जाता है, और ये मेंटल स्टेटस को कंट्रोल नहीं कर पाता। कंटिन्यूअसली इसको लेते ही रहे आप, किडनी में स्टोन्स भी बन सकता है। ये मूल जड़ में काम नहीं करता। आयुर्वेद के लिए, आयुर्वेद में इसके लिए डिफरेंट वे में सोचा जाता है। इसको बोलते हैं आयुर्वेद में आम्ल पित्त। पित्त
जो है हमारी मेटाबॉलिज्म को कंट्रोल करने का ह्यूमर जो है वो आम्ल हो गया है बहुत ज्यादा। और ये जो एंटासिड जैसा आम्ल पित्त के लिए बनाने वाला दवाई होती है आयुर्वेद में, वो एक्सेस एसिड को तो न्यूट्रलाइज करता है, मगर जो प्रोडक्शन होती है एक्सेस एसिड उसको ही एक्ट करके उसको रेगुलेट करने में मदद करती है, प्रिवेंट करने में मदद करती है। तो इसी को बोलते हैं आम्ल पित्त। ये डाइजेस्टिव सिस्टम का एक प्रॉब्लम है। और ये इसको डिरेंजमेंट ऑफ फायर भी बोलते हैं। और ये इसको ट्रीट करना है, उसके लिए हम लोग आयुर्वेद को समझ के एक नया प्रोडक्ट बनाया है, आयुर्वेदिक सोल्यूशन फॉर मैनेजमेंट ऑफ एसिडिटी एलिमेंट्स वेलनेस। इसका नाम रखा है हर्बल एंटासिड। इसके अंदर कोई भी ऐसा मेटल या मिनरल या और कोई इंग्रेडिएंट नहीं डाला जो केमिकल है, जो एकदम आंवला को क्षार देके तुरंत निर्नाम करता है या न्यूट्रलाइज करता है। ये 100% नेचुरल एक्टिव है, हैबिट फॉर्म नहीं करता। और इसके अंदर खासियत हमने डाला है जो ग्रंथ को समझ के, सौंफ। एक चीज आप सब लोग जानते हैं, सौंफ जो है एंटासिड की एक्टिविटी उसके अंदर होता है, और जहां एसिड प्रोड्यूस होता है उसी को रेगुलेट करके कंट्रोल करने में मदद करता है। और ये फर्स्ट टाइम इन इंडिया है। और इसको हम लिक्विड भी बना सकते थे, कैप्सूल भी बना सकते थे, बट हमने सोचा मार्केट में जो प्रोडक्ट्स है वो सारा च्यूएबल टैबलेट फॉर्म में ज्यादा बिकता है या लिक्विड में बिकता है। सो हमने इसको च्यूएबल टैबलेट फॉर्म में बनाया है, ट्रेडिशनल आयुर्वेदिक विजडम को लेके। उसके अंदर सौंफ का पाउडर और सौंफ फ्लेवर भी डाला है। इसका टेस्ट बहुत अच्छा है। ये एक्यूट एसिडिटी, किसी किसी को कुछ दिन के लिए एसिडिटी हुआ होता है, कुछ लोगों को लॉन्ग टर्म एसिडिक होती है, क्रॉनिक एसिडिटी, ये दोनों में काम करता है। ये जो एक्सेस एसिड आम्ल स्टमक में बना हुआ उसको रेगुलेट भी करता है, न्यूट्रलाइज करता है। और धीरे धीरे कंटिन्यूअस लेने से ये बनने भी नहीं देगा, जितना चाहिए उतना ही बनाने देगा। इसके अंदर बहुत सारे इंग्रेडिएंट्स है, ड्राइड जिंजर है, आंवला की है, निशोत है, नागर मोता है, विडंग है, हरितकी है, बायडा है, कार्डेमम है। ये सारी चीज जो है आम्ल पित्त को रेगुलेट करके एक्सेस एसिडिटी को कंट्रोल करने में मदद करती है। और सौंफ जो है डाइजेस्टिव फायर को रेगुलेट करता है, उसको लो हो तो ठीक करता है, कम है तो बढ़ाता है, डाइजेशन को इम्प्रूव करती है। इट हैज आल्सो गॉट अदर गुड प्रॉपर्टीज। और ये गैस फॉर्मेशन को भी कम करने में मदद करता है। और सौंफ फ्लेवर की वजह से ये मुंह में दुर्गंध जो बन रहा है उसको रेगुलेट करती है। डज ही वांट्स टू ट्रांसलेट नाउ? Salil ji, you want to translate what has been said so far, or you want to do it later at the end? You can do it later on. Let doctor Okay. finish. I'll continue. So ये प्रोवाइड मतलब तुरंत बर्निंग सेंसेशन, सवर टेस्ट, खट्टी डकार, एक तरह से वॉमिटिंग का सेंसेशन या बर्पिंग, इसको रेगुलेट कर देती है, न्यूट्रलाइज कर देती है। इसको इसको खाने से एडिशनल एसिड बनने नहीं देगा, ये एडिक्ट फॉर्मिंग नहीं है कि खाते ही रहना पड़ेगा। एक्यूट टॉक्सिसिटी इसके अंदर कोई नहीं है, साथ में थोड़ा सा डाइजेशन को भी सपोर्ट करती है ये। और बहुत सारे ग्रंथों में और पब्लिश्ड पेपर्स है जिसमें इनकी एक एक इंग्रेडिएंट्स किस किस में काम करता है, कैसे सपोर्ट करता है, ये सारी डिस्क्राइब्ड है। और ये बहुत ही पावरफुल प्रोडक्ट है। ये देखिए कितनी पब्लिश्ड पेपर्स है, साइंटिफिक काम हुआ है इसके ऊपर। पेप्टिक अल्सर में भी इसका यूज किया जाता है, और ओरल म्यूकोसा में भी कंट्रोल करने में मदद करती है ये। इसको कितनी देर लेना है, कैसे लेना है? एक टैबलेट जिसको भी एसिडिटी हुआ है वो एक च्यूएबल टैबलेट को खा ले, और 1 घंटे के बाद भी थोड़ी सी और प्रॉब्लम है तो एक और टैबलेट खा सकते हैं। और जो लोग लॉन्ग टर्म से सफर कर रहे हैं वो
1 to 2 टैबलेट्स कम से कम 1 महीना, 1.5 महीना, 2 महीना ले, उसके बाद उनको कभी भी एसिडिटी की प्रॉब्लम सताएगा नहीं। और यदि आप कोई आयुर्वेदिक वैद्य से सलाह से ये ले रहे हैं, जैसे वैद्य आपको सुझाव देंगे उसके हिसाब से आप लीजिए। और एक सावधानी आपको बरतना है, आप जिसको ये बेचेंगे उनको भी बताइए। किसी किसी इंडिविजुअल्स इसके अंदर जो रहता है इंग्रेडिएंट्स, उसमें जैसा निशोथ है, कुछ और इंग्रेडिएंट है, उससे किसी किसी को थोड़ा सा लूज मोशन हो सकता है यदि बहुत ज्यादा टैबलेट आपने खा लिया। तो तब जो है तुरंत इसका यूज कंटिन्यू करना बंद कर दीजिए। रिड्यूस नंबर ऑफ टैबलेट, एक दिन में आप 2 या 3 टैबलेट खा रहे हैं तो कम कर दीजिए। एंड डू नॉट एक्सीड 3 टैबलेट्स, 3 टैबलेट से ज्यादा कभी भी मत लीजिए। और ये क्या नहीं कर सकता, ये भी बहुत इंपॉर्टेंट है। आप कभी भी इसको ये मत क्लेम करिए कि ये गैस्ट्रिक अल्सर को क्यूर कर देगा, नहीं कर सकता। इरिटेबल बाउल सिंड्रोम है, उसमें थोड़ी सी काम कर सकता है, बट क्योर करेगा ये नहीं करिए। नेवर क्लेम इट विल क्योर अ कैंसर, और नेवर क्लेम कि कॉन्स्टिपेशन को पूरा क्योर कर देगा या हार्ट डिसीजेस को क्योर करेगा, बिकॉज जिसको भी एसिडिटी होती है वो बहुत सा टाइम में कंफ्यूज होते हैं ये हार्ट की वजह से प्रॉब्लम तो नहीं है। तो ये सावधानी आपको बरतनी नहीं है, बरतना है। तो ये है एलिमेंट्स वेलनेस हर्बल एंटासिड। ये फास्ट एक्टिंग है, इफेक्टिव है और बहुत सेफ। नाउ आई विल रिक्वेस्ट राजेश जी टू टेक यू थ्रू द मार्केटिंग पार्ट ऑफ दिस प्रोडक्ट। सलील भाई, यू वांट टू गिव अ समरी कि क्या बात की अभी तक? कर देंगे सर। विल प्रोसीड। या ഇത്ര നേരം നമ്മൾ കണ്ടത് ഡോക്ടർ നാരായണ നമുക്ക് പറഞ്ഞത് ഒരു വണ്ടർഫുൾ റേഞ്ച് ഓഫ് പ്രൊഡക്റ്റ്, ഒരു റേഞ്ചിലാണ്. അതായത് ഏറ്റവും കൂടുതൽ നമുക്ക് പ്രശ്നം ഉണ്ടാവുന്ന ഒരു കാര്യമാണ് ഇന്ത്യയിൽ എവിടെ നോക്കിയാലും ആസിഡിറ്റി. എല്ലാവർക്കും ആസിഡിറ്റി ഉണ്ടെന്നാണ് എല്ലാവരും നോർമലി പറയാറ്. പക്ഷെ എന്താണ് ആസിഡിറ്റി, അത് നമുക്ക് മനസ്സിലാക്കേണ്ടി വരും. ആസിഡിറ്റി വളരെ കോമൺ ആണ്. ബേസിക്കലി നമ്മുടെ ലോവർ ചെസ്റ്റിന്റെ ഏരിയയിൽ നമുക്ക് ഒരു ഹാർട്ട് ബേൺ, ഒരു ബേണിംഗ് സെൻസേഷൻ ഉണ്ടാവുന്നതാണ് ബേസിക്കലി ആസിഡിറ്റി. ഇത് നമ്മുടെ ശരീരത്തിൽ നമ്മുടെ വയറ്റിനകത്ത് ഉണ്ടാവുന്ന ആസിഡ് കൂടുതൽ അത് പ്രൊഡക്ഷൻ ഉണ്ടായി കഴിഞ്ഞിട്ട് മുകളിലേക്ക് നമ്മുടെ ഫുഡ് പൈപ്പിലേക്ക് വന്നു കഴിഞ്ഞാൽ നമുക്ക് ആസിഡിറ്റിയുടെ ഫീലിംഗ് ഉണ്ടാവും. എന്തൊക്കെയാണ് കാരണം? നമ്മുടെ ഇറഗുലർ നമ്മുടെ ഫുഡ് ഹാബിറ്റ്സ്, ബാഡ് ഫുഡ് ഹാബിറ്റ്സും, സ്ട്രെസ്, പിന്നെ അധികം കള്ള് കുടിക്കുക, സ്മോക്കിംഗ് ചെയ്യുക, മെഡിക്കേഷൻ സ്ട്രോങ് ആയിട്ട് കഴിക്കുക, സ്പൈസി ഫുഡ് കഴിക്കുക, ഇതൊക്കെ ചെയ്യുമ്പോൾ നമുക്ക് അതിന്റെ ഈ സെൻസേഷൻ, അവൻ എന്തൊക്കെ സിംറ്റംസ് വരുന്നത്? ബേണിംഗ് സെൻസേഷൻ, നമ്മുടെ ചെസ്റ്റിൽ ഒരു ബേണിംഗ് സെൻസേഷൻ, കുറച്ച് ഹെവിനെസ് വരും, ചെസ്റ്റിൽ പെയിൻ വരും, കോൺസ്റ്റിപ്പേഷൻ വരും. അതുമാതിരി തന്നെ നമ്മുടെ വായന്ന് വരുന്ന ദുർഗന്ധമായ സ്മെല്ല് വരും, വോമിറ്റിംഗ്, പിന്നെ വോമിറ്റിംഗ് എന്ന് തോന്നുന്നു, പിന്നെ ഹിക്കപ്സ് വരിക, ഇൻഡൈജഷൻ, ബർപ്പിംഗ് ആൻഡ് വീക്ക്നെസ്. ഇതെല്ലാമാണ് നമ്മുടെ കോമൺ സൈറ്റ്സ്. ആർക്കൊക്കെ ഉണ്ടാവാറുണ്ട്? ഓൾമോസ്റ്റ് എല്ലാ ഏജിന്റെ ആൾക്കാർക്കുണ്ട്, വുമൻ ആയാലും മെൻ ആയാലും. കൂടുതൽ നമുക്ക് പറയുന്നത് വുമൻസിനാണ് ഇത് കൂടുതലുള്ളതെന്നാണ് ജനറലി പറയുന്നത്. നമുക്ക് നമ്മുടെ അതിൽ മനസ്സിലാക്കേണ്ടത് എന്താണെങ്കിൽ ആസിഡിറ്റി എല്ലാവർക്കും ഉണ്ടാകുന്ന ഒരു സാധനമാണ്. എന്താണ് ആന്റാസിഡ്? ആന്റാസിഡ് എന്നൊരു സാധനം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ വയറ്റിനകത്തുള്ള ആസിഡിനെ ന്യൂട്രലൈസ് ചെയ്യുകയാണ് ആന്റാസിഡിന്റെ മെയിൻ റോള്. അത് ഡസ് നോട്ട് വർക്ക് ഓൺ റിഡ്യൂസിങ് ദ എക്സസീവ് പ്രൊഡക്ഷൻ, അതായത് പ്രൊഡക്ഷന്റെ മുകളിലല്ല, പക്ഷെ അതിന്റെ മുകളിൽ ഉണ്ടാകുന്ന അതിനെ ന്യൂട്രലൈസ് ചെയ്യുകയാണ് ഇതിന്റെ പ്രശ്നം. ഇത് ഏതൊക്കെ ഫോമുല വരുന്നത്? ലിക്വിഡ് ഫോമിൽ വരും, ച്യൂവബിൾ ടാബ്ലറ്റ്സ് വരും, എഫർവെൻസ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ബബിൾസ് വരുന്ന ടാബ്ലറ്റ്സ് വരും, ക്യാപ്സൂൾസ് വരും. പക്ഷെ ഏറ്റവും നല്ല ഫോമിൽ നമ്മൾ വരുന്നത് ച്യൂവബിൾ ടാബ്ലറ്റ്സ് ആണ് നമ്മൾ അതിലാണ് കൊടുത്തിരുന്നത്. എന്തൊക്കെയാണ് ഇതിന്റെ സൈഡ് ഇഫക്ട്സ് നോക്കുമ്പോൾ കാലുമൻ നീര്, മുട്ടുമൻ നീര്, കൈമൻ നീര്, ഗ്യാസ്, ബ്ലച്ചിങ്, ഇതൊക്കെ നമ്മൾ കഴിക്കുന്ന പ്രൊഡക്ഷന് മുകളിൽ വരാൻ പോകുന്ന സാധ്യതകൾ, കോൺസ്റ്റിപ്പേഷൻ ഉണ്ടാവുക, ഡയറിയ ഉണ്ടാവുക, ഇങ്ങനത്തെ കിഡ്നി സ്റ്റോൺസ്, ഇങ്ങനത്തെ കാര്യങ്ങൾ ഉണ്ടാവാൻ ചാൻസ് ഉണ്ട്. പക്ഷെ ആയുർവേദത്തിൽ നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ച ഈ പ്രൊഡക്റ്റില് ആസിഡിറ്റിയുടെ മാനേജ്മെന്റ് വളരെയധികം സുന്ദരമായിട്ട് നമ്മൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്. ആയുർവേദം വിശ്വസിക്കുന്നത് ആസിഡിറ്റി
കുറെ കാര്യങ്ങൾ, അതായത് വെറും നമ്മൾ കഴിക്കുന്ന കാര്യങ്ങളല്ല, വളരെയധികം ഡീപ്പ് ഇംബാലൻസ് ഉണ്ടാകുമ്പോഴാണ്, ബോഡിയിൽ ഉണ്ടാകുമ്പോഴാണ് ഈ ആസിഡിറ്റി വരുന്നത്. അപ്പൊ ന്യൂട്രലൈസ് ചെയ്യണമെന്നാണ്, എക്സസീവ് ആസിഡിനെ ന്യൂട്രലൈസ് ചെയ്യണം. പക്ഷെ ഇതിന്റെ റൂട്ട് കോസ് ആയ എന്താണ് പ്രശ്നങ്ങൾ നമ്മുടെ ശരീരത്തിൽ നടക്കുന്നത്, അതിന് യൂട്ടിലൈസ് നമുക്ക് ചെയ്യണം. അപ്പൊ ആയുർവേദ പെർസ്പെക്റ്റീവ് നോക്കുകയാണെങ്കിൽ ആംലപിത്ത എന്ന് പറയും. അതായത് നമ്മുടെ ഡൈജസ്റ്റീവ് സിസ്റ്റത്തിന്റെ ഡിസീസ് ആണ് ഈ ആസിഡിറ്റി. അപ്പൊ അത് എവിടെയാണ് ജനറേറ്റ് ആവുന്നത്? വയറ്റിനകത്താണ്. മെയിൻ കോർണറാണ് ഡി അറേഞ്ച്മെന്റ് ഓഫ് ഡൈജസ്റ്റീവ് ഫൈബർ, നമ്മൾ കഴിക്കുന്ന ഫുഡ്. എന്താണ് ഇതിന്റെ ആയുർവേദിക് സൊല്യൂഷൻ? നമ്മുടെ എലിമെന്റ്സ് വെൽനെസിന്റെ ഹെർബൽ ആന്റാസിഡ് ച്യൂവബിൾ ടാബ്ലറ്റ്സ് ആണ് ഇതിന്റെ സൊല്യൂഷൻ നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചത്. എലിമെന്റ്സ് വെൽനസ് സൊല്യൂഷൻ നോവൽ ഫോർമുല ച്യൂവബിൾ ടാബ്ലറ്റ് ആണ്. ട്രഡീഷണൽ ആയുർവേദിക് യൂസസിന്റെ മുകളിലാണ് ഉണ്ടാക്കിയിരിക്കുന്നത്. അതിൽ സോഫ്റ്റിന്റെ ഫ്ലേവറിലാണ് ആദ്യമായിട്ട് ഇന്ത്യയിൽ നമ്മൾ ലോഞ്ച് ചെയ്യുന്നത്. ഇത് യൂസ്ഫുൾ അക്യൂട്ട് ആൻഡ് ക്രോണിക് ആസിഡിറ്റിക്കും നമുക്ക് യൂസ് ചെയ്യാൻ പറ്റുന്ന ഒരു പ്രൊഡക്റ്റ് ആണ്. ഇത് ആസിഡിനെ ന്യൂട്രലൈസ് ചെയ്യുന്ന ഒരു സാധനമാണ് നമ്മൾ കാണുന്നത്. അതുമാതിരി തന്നെ സോഫ് എന്ന് പറഞ്ഞ സാധനം, ഫിനൽ എന്ന് പറയാന്, അതിന് കുറെ ഫങ്ഷൻസ് ഉണ്ട്. ലോ ഡൈജസ്റ്റീവ് ഫയർ കുറയ്ക്കാനും, റെഗുലേറ്റ് ബോഡി ഡൈജഷന് വേണ്ടിയിട്ടും, ആൻറ്റി മൈക്രോബിയൽ ആണ്, ആന്റി ഫംഗൽ ആണ്, ആന്റി ഇൻഫ്ലമേറ്ററി പ്രോപ്പർട്ടീസ് ഉള്ള ഒരു സാധനമാണ്. ഗ്യാസ് ഉണ്ടാക്കുന്നതിന് വേണ്ടി നമുക്ക് പ്രിവെന്റ് ചെയ്യാൻ പറ്റും. എലിമെന്റ്സ് വെൽനെസിന്റെ ഹെർബൽ ആന്റാസിഡിന്റെ മെയിൻ ഇത് കാണുകയാണെങ്കിൽ ക്വിക്ക് റിലീഫ് കിട്ടും മേജർ സിംറ്റംസിന്. അതായത് ബേണിംഗ് സെൻസേഷൻ പെട്ടെന്ന് കുറയും. സാർ ടേസ്റ്റ് ഉണ്ടായി കഴിഞ്ഞാലും പിന്നെ ഛർദ്ദിക്കാൻ തോന്നുകയാണെങ്കിലും അതിനൊക്കെ പെട്ടെന്ന് റിലീഫ് കിട്ടുന്ന ഒരു തരം അഡിക്ഷൻ നമ്മൾ ഇത് ചെയ്യുന്നില്ല. കുറെ ടാബ്ലറ്റ്സ് ഉണ്ടാവുന്ന അഡിക്ഷൻ ഇതിലില്ല. ഒരു അക്യൂട്ട് ടോക്സിസിറ്റി ഒന്നുമില്ല. ഡൈജഷന്റെ പ്രോസസ്സിനെ നമുക്ക് ചെയ്യുന്നു. അതുമാതിരി തന്നെ ഇതിന്റെ കുറെ ഇൻഗ്രീഡിയൻസ് അതിലുണ്ട്, അത് ഡോക്ടർ പറഞ്ഞു. ഡോസ് നോക്കുകയാണെങ്കിൽ അത് നമുക്ക് ചൂ ചെയ്യേണ്ടതാണ്. അതായത് 2 to 4 weeks ടിൽ ദ റിലീഫ് കിട്ടുകയാണെങ്കിൽ നമുക്ക് ചൂ ചെയ്യണം. അക്യൂട്ട് ആസിഡിറ്റി ആണെങ്കിൽ, പഴയ ലോങ് ക്രോണിക് ആസിഡ് ആണെങ്കിൽ 2 to 4 weeks കഴിക്കുക. അക്യൂട്ട് ആസിഡിറ്റി ആണെങ്കിൽ 1 or 2 1 tablet a day ഫോർ 1 or 2 weeks നമ്മൾ കഴിക്കുകയാണെങ്കിൽ, പ്ലസ് നമുക്ക് അത് നമ്മുടെ ഫിസിഷ്യനോട് ചോദിക്കാം. എപ്പോഴും പറയുന്ന ഡോക്ടർ പറയുന്ന ഒരേ ഒരു കാര്യമാണ്, ചില കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ടേക്ക് കെയർ ചെയ്യണം. വളരെ കുറച്ച് ആൾക്കാർക്കാണ് ഇതിന്റെ സെൻസിറ്റീവ്നെസ് ഉള്ളൂ. പക്ഷെ അങ്ങനത്തെ ഉണ്ടെങ്കിൽ അത് ലൂസ് മോഷൻ ഉണ്ടാവാൻ ചാൻസ് ഉണ്ട് ഇത് കഴിക്കുക. അത് അവര് ഈ പ്രൊഡക്റ്റിന് ഇതിന് ഇൻഗ്രീഡിയന്റ് ആയിട്ട് സെൻസിറ്റീവ് ഉണ്ടെങ്കിൽ ലൂസ് മോഷൻ ഉണ്ടാവാൻ ചാൻസ് ഉണ്ട്. പക്ഷെ ഇൻ കേസ് അത് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ ഡിസ്കണ്ടിന്യൂ ചെയ്യുക. പിന്നെ കുറച്ച് ദിവസം വേണമെങ്കിൽ കഴിച്ചു നോക്കാം. പിന്നെ റിഡ്യൂസ് നമ്പർ ഓഫ് ടാബ്ലറ്റ്സ്, നമ്മൾ ടാബ്ലറ്റ് കഴിക്കുന്നത് ഒന്ന് കുറച്ച് കഴിഞ്ഞാൽ ചെയ്യാൻ പറ്റും. പക്ഷെ ഡു നോട്ട് എക്സീഡ് 3 tablets. 3 ടാബ്ലറ്റ് ഒരു ദിവസത്തിൽ കൂടുതൽ നമ്മൾ ചെയ്യല്ലേ. പിന്നെ ഒരു ചെറിയ വാർണിംഗ് ആണ്, എപ്പോഴും ഡോക്ടർ പറയുന്ന ഒരു വാർണിംഗ് ആണ്, ഇത് ഗ്യാസ്ട്രിക് അൾസറിനെ ട്രീറ്റ് ചെയ്യില്ല, ഇറിറ്റബിൾ ബൗൾ സിൻഡ്രോമിനെ ട്രീറ്റ് ചെയ്യില്ല, ക്യാൻസറിനെ ട്രീറ്റ് ചെയ്യില്ല, കോൺസ്റ്റിപ്പേഷനെ നമ്മൾ പൂർണ്ണമായിട്ട് ചെയ്യില്ല, ആൻഡ് ഹാർട്ട് ഡിസീസിനും ഇത് ചെയ്യില്ല എന്നാണ് നമ്മുടെ ഹെർബൽ ആന്റാസിഡിന്റെ ടാബ്ലറ്റ്. അപ്പൊ തെറ്റായിട്ട് പ്രൊമോട്ട് ചെയ്യില്ലെന്നാണ് ആക്ച്വലി ഡോക്ടർ സാബ് നമുക്ക് പറഞ്ഞു തന്നത്. യെസ് സർ. 2 क्वेश्चंस थे. प्रेगनेंसी में यूज कर सकते हैं क्या, और एज लिमिट? से में यूज कर सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है. जैसा बताया 3 टैबलेट से ज्यादा नहीं खाना चाहिए, और एज लिमिट कोई नहीं है इसका. 12-15 साल का